श्री ज्योतिबा देवाची 12 एप्रिलला चैत्र यात्रा पार पडली। या यात्रेनंतर दर रविवारी पाकाळण्या झाल्या। यात्रा काळामध्ये भाविकांनी मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, खोबरे, नारळ, दवणा, फुलांचे हार वाहिले होते। यंदाही सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता। त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याचा खच पडला होता। कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मधुकर रामाणे, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह मधुकर रामाणे ग्रुप, मृत्युंजय मित्रमंडळ, NT सरनाईक, क्रांतिवीर तरुण मंडळ, राजे स्पोर्ट्स, कात्यायनी तरुण मंडळ आदी ग्रुपचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत, देवस्थान समिती, विविध सामाजिक संघटना, गावकर, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या वतीनं आज ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला। रविवारी रात्री समस्त पुजारी आणि गावकऱ्यांच्या वतीनं मंदिर गाभाऱ्यातील स्वच्छता करण्यात आली। आज सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणं, वस्त्र, पालखी, उत्सव मूर्ती तसंच ज्योतिबा देवाच्या इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिका, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, पन्हाळा नगर परिषद यांच्याकडून पाण्याचे बंब उपलब्ध करून देण्यात आले होते। स्वच्छतेमुळे आज पहाटेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत दर्शन बंद करण्यात आलं होतं। मंगळवारी ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। यावेळी समस्त गावकर, पुजारी, ग्रामस्थांच्या वतीनं गाव भंडारा होणार आहे। भाविकांनी या गाव भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मानाचे 10 गावकर आणि पुजाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलंय। मंगळवारी दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासन काठीची मिरवणूक निघणार असून रात्री भजन, डवरी गीतांचा कार्यक्रम होणार आहे।